पवित्र है। सुनोगे, जैसे तुम्हारा बुलाने वाला क्या है, बोलिए ऊंची। तुम्हारा बुलाने वाला कौन है, बोलिए परमेश्वर। बाइबल कहती वो पाप को वो जानू ना था, ಆತನಿಗೆ ಪಾಪ ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, और वो फिर भी ಆದ್ರೆ हमारे पापों के लिए उसने अपने आप को क्रूस पे बलिदान किया। ನಮ್ಮ ಪಾಪಗಳಿಗಾಗಿ ತನ್ನನ್ನು ತಾನು ಸಿಲುಬೆ ಮೇಲೆ ಬಲಿ ಮಾಡಿಕೊಂಡ. जैसे तुम्हारा बुलाने वाला पवित्र है, ಯಾವ ರೀತಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಕರೆದಾತನು ऊंचे शब्दों में बोलोगे, मेरा बुलाने वाला पवित्र है। ನನ್ನನ್ನು ಕರೆದಾತನು ಪರಿಶುದ್ಧನು ಅಂತ हाँ हाँ, कौन कौन बोल रहे हैं? ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ? बोलो मेरा बुलाने वाला पवित्र है। ನನ್ನನ್ನು ಕರೆದಾತನು ಪರಿಶುದ್ಧನು. आमीन। ಆಮೆನ್. उसका नाम पवित्र है, ಆತನ ಹೆಸರು ಪರಿಶುದ್ಧ. उसका वचन भी क्या है, बोलिए ಆತನ ವಾಕ್ಯ ಕೂಡ ಏನಿದೆ? उसका वचन भी क्या है, ಆತನ ವಾಕ್ಯ ಕೂಡ ಪರಿಶುದ್ಧ. उसका स्वर्ग क्या है, ಆತನ ಸ್ವರ್ಗ ಏನಿದೆ? उसका सब कुछ पवित्र है। ಆತನೆಲ್ಲವೂ ಪರಿಶುದ್ಧನು. लिखा वो अति पवित्र स्थानों में वो वास करता है। ಆತನ ಅತಿ ಪರಿಶುದ್ಧ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನಿವಾಸ ಮಾಡಿಕೊಂಡನು. हालेलुया। हाँ जी, जैसे तुम्हारा बुलाने वाला पवित्र है, वैसे ही तुम भी अपने सारे चाल चलन में पवित्र बनो। आमीन। ಆಮೆನ್. किस किस को समझ आया? ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ? कौन? तुम भी अपने सारे चाल चलन में क्या बनो? सारे चाल चलन में। ನೀವು ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ನಡವಳಿಕೆಯಲ್ಲಿ हालेलुया। प्रभु का धन्यवाद हो कि यहाँ पे लिखा कि तुम सारे चाल चलन में पवित्र बनो। ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರ. ಇಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ನಡವಳಿಕೆಗಳಲ್ಲಿ. हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. अपने बाजू वाले का हाथ पकड़ो, ನಿಮ್ಮ ಪಕ್ಕದ ಕೈ ಹಿಡಿದು अब उसकी ओर देखना है आपको। ಇವಾಗ ಅವ್ರ ಕಡೆ ನೀವು ನೋಡ್ಬೇಕು. हाँ, बोलोगे जैसा तुम्हारा बुलाने वाला पवित्र है। बोलो बोलो, जैसा तुम्हारा बुलाने वाला पवित्र है, तुम भी अपने सारे चाल चलन में पवित्र बनो। आमीन। किस किसने बोला? क्योंकि जब तक आपके जीवन में परमेश्वर का जो वचन पूरा नहीं होता, ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯ परमेश्वर की इच्छा आपके जीवन में पूरी नहीं हो सकती। ದೇವರ ಚಿತ್ತವು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಪೂರ್ತಿ ಆಗಲ್ಲ. हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. आगे भी पढ़ोगे, क्योंकि लिखा है क्योंकि लिखा है, पवित्र बनो। क्योंकि लिखा है पवित्र बनो। बोलो क्या बनो? ऊंची बोलो, क्या बनो? पवित्र 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 बनो। आमीन। ಆಮೆನ್. तुम्हारा बोलना पवित्र हो, ನೀವು ಮಾತಾಡೋದು ಪರಿಶುದ್ಧ, तुम्हारा सुनना पवित्र हो, ಕೇಳುವುದು ಪರಿಶುದ್ಧವಾಗಿರಬೇಕು. तुम्हारा चाल चलन पवित्र हो। ನಿಮ್ಮ ನಡವಳಿಕೆ ಕೂಡ ಪರಿಶುದ್ಧವಾಗಿರಬೇಕು. क्यों? ಯಾಕೆ? क्योंकि जिस परमेश्वर ने तुम्हें बुलाया है वो भी पवित्र है। ಯಾವ ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು ಕರೆದಿದ್ದಾರೆ ಆತನು ಪರಿಶುದ್ಧನಾಗಿದ್ದಾನೆ. आमीन। ಆಮೆನ್. आज आपको विचार करना है ಇವತ್ತು ನೀವು ಆಲೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. कैसी कौन सी चीज है ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ, ಯಾವ ವಿಷಯ ಇರುತ್ತಿದೆ, जो मेरे जीवन को आप पवित्र करती है। ನನ್ನ ಜೀವನಕ್ಕೆ ಅಪವಿತ್ರ ಅದು ಕೆಡಿಸ್ತಾ ಇದೆ. हर एक व्यक्ति को मालूम है, ಇವಾಗ ಎಲ್ಲ ವ್ಯಕ್ತಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. मुझे मालूम है कि मेरे जीवन में कौन सी कमी है। ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ನನ್ನೊಳಗೆ ಯಾವ ಕೊರತೆ ಇದೆ ಅಂತ. आपको मालूम है कि आपके जीवन में कौन सी वो बात है जो आपको परमेश्वर से दूर करती है। ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಯಾವ ಒಂದು ಈ ಮಾತಿದೆ ಅದು ನೀವು ದೇವರಿಂದ ದೂರ ಮಾಡ್ತಾ और ಇದೆ. अगर अब मेरे दिल में ये बात है ಇವಾಗ ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇದು कि मुझे परमेश्वर को पाना है, ನಾನು ದೇವರಿಗೆ ಹೊಂದಿಕೋಬೇಕು, मुझे परमेश्वर में चलना है, ನಾನು ದೇವರಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು, मुझे अपने जीवन में परमेश्वर के मुताबिक जीवन जीना है, ನಾನು ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರ तो मैं उस चीज को अपने जीवन में कभी भी घर बना के रहने नहीं दूंगा। ನಾನು ಆ ವಿಷಯವನ್ನು ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಮನೆ ಮಾಡಿರುವುದಕ್ಕೆ ಬಿಡುವುದಿಲ್ಲ. हालेलुया। चाहे वो कौन सी भी चीज क्यों ना हो, ಅದು ಯಾವುದೇ ವಸ್ತು ಯಾವುದೇ ವಿಷಯ ಇರಲಿ, क्योंकि मुझे मालूम है ಯಾಕೆಂದ್ರೆ ನನಗೂ कि ಗೊತ್ತು जब तक मैं अपने आप को पवित्रता में नहीं रखता, ಎಲ್ಲಿ ತನ ನನ್ನನ್ನು ನಾನು ಪರಿಶುದ್ಧತೆಯಲ್ಲಿ ಇಡುವುದಿಲ್ಲ, मैं परमेश्वर का दास नहीं। ನನ್ನ ದೇವರ ದಾಸನಲ್ಲ. हालेलुया। ये बात एक विश्वासी को मालूम होनी ಈ चाहिए। ಮಾತು ಒಬ್ಬ ವಿಶ್ವಾಸಿಗೆ ಗೊತ್ತಿರಬೇಕು. जब तक मेरे जीवन में पवित्रता ही नहीं, ಎಲ್ಲಿ ತನ ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಪರಿಶುದ್ಧತೆ सुनोगे ಕೇಳಿ
तक आप जीसस को नहीं जानते, ಎಲ್ಲಿ ತನಕ ನೀವು ಯೇಸುವಿಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ, आपको वचन के बारे में नहीं मालूम, ನಿಮಗೆ ವಾಕ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, आपको मसीहत के बारे में नहीं मालूम, ನಿಮಗೆ आप परमेश्वर से दूर हो, ನೀವು ದೇವರಿಂದ ದೂರ ಇದ್ದೀರಿ, तो आप कैसा भी जीवन व्यतीत कर सकते ನೀವು ಹೆಂಗ್ ಬೇಕಾದ್ರೂ ಜೀವಿಸಬಹುದು, हो, आपकी मन मर्जी है। ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ और जब आप प्रभु में आ चुके, ಆದ್ರೆ ಯಾವಾಗ ನಾವು अपनी बैप्टिज्म लिया, ನಿತ್ಯ ಸ್ನಾನ तो ईश्वर ने आपको क्षमा किया, आपको अपने लहू से धोकर आपको पवित्र किया है। ಯೇಸು ನಿಮಗೆ ಕ್ಷಮಿಸಿದ್ದಾರೆ, ಆತನ ರಕ್ತದಿಂದ ತೊಳೆದರು। फिर अब तुम अपने मुताबिक नहीं, ಇವಾಗ ನೀವು ನಿಮ್ಮ ರೀತಿಯಲ್ಲಿ जो मेरे मन में आ रहा है मैं कर रहा हूँ, ಯಾವ್ದು ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದೆ जो ಅದನ್ನ मेरे मन ಮಾಡ್ತಾ में आ रहा है वो मैं खा रहा हूँ, ಯಾವ್ದು ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದೆ जो मेरे मन में आ रहा है मैं बोल रहा हूँ, ಯಾವ್ದು ನನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। फिर ऐसा जीवन आप नहीं व्यतीत कर सकते, ನಿತ್ಯ ಜೀವನ ನೀವು ಕ್ಯೂ? ಯಾಕೆಂದ್ರೆ क्योंकि अब तुम मसीही बन चुका है। ಇವಾಗ ನೀನು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಆಗಿದೆ, हालेलुया। अब तेरी गवाही है, ಇವಾಗ ನೀನು ಸಾಕ್ಷಿ ಇದೆ, अगर तू अच्छी गवाही दे रहे ನೀನು ಒಳ್ಳೆ ಸಾಕ್ಷಿ तो ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀಯ, परमेश्वर का अनुग्रह बहुत टाइट से बिना मांगे तेरे ऊपर होगा। ದೇವರ ಅನುಗ್ರಹ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನೀನು ಬೇಡದಕ್ಕಿಂತ ದೇವರು ಕೊಡ್ತಾರೆ। अगर तो अपनी गवाही को तुम सही नहीं दे रहे, ನೀನು ನಿನ್ನ ಸಾಕ್ಷಿ ಒಳ್ಳೆದಾಗಿ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, थोड़ा आगे बढ़ोगे आपको समझ आएगा जी। हाँ, कि तुम और जबकि तुम हे पिता कहकर हे पिता कहकर उसे प्रार्थना करते हो, उससे क्या करते हो? हालेलुया। हालेलुया। कौन कौन सुन पा रहे हैं? और जबकि तुम उसे हे पिता कहकर प्रार्थना करते हो, ಯಾವ ರೀತಿ ನೀವು ಆತನಿಗೆ ತಂದೆ ಎಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತೀರಿ, जी आगे, जो बिना पश्चाताप हर एक के काम के जो बिना पक्षपात, प्रेज़ द लॉर्ड, क्या लिखा है यहाँ पर? बिना पक्षपात, ಆತನ ಪಕ್ಷಪಾತವಿಲ್ಲದೆ, हालेलुया। कहते जो बिना पक्षपात के हर एक के काम के अनुसार हर एक के, बोलो किसके अनुसार? काम के अनुसार। हाँ, न्याय करता है, बोलो क्या करता है? ऊंची बोलो क्या करता है? न्याय करता है, न्याय करता है। हालेलुया। हालेलुया। हर एक के काम के अनुसार क्या करता है? वो न्याय करता है। ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಕಾರ್ಯದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆತನ ತೀರ್ಪು ಮಾಡ್ತಾನೆ, ನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಾನೆ, अच्छे कामों का अच्छा फल देता है वो। ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆ ಫಲ ಕೊಡ್ತಾನೆ, कहता वो पक्षपात नहीं करता। ಆತನ ಪಕ್ಷಪಾತ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ। ऐसा नहीं है कि अगर मैं कहूँ मैं तो परमेश्वर का दास हूँ जी, और मैं कोई कुछ भी करूँ, मैं कुछ भी बोलूँ, उसकी कृपा मेरे ऊपर है, नो। ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ನಾನು ದೇವರ ದಾಸನಾಗ್ತದೆ, ದೇವರ ಕೃಪೆ ನನ್ನ ಮೇಲೆ ನಾನು ಏನು ಮಾಡಲಿ ಏನು ಹೇಳಿ ಅಂತ वचन में लिखा वो सीधे के साथ वो, टेढ़े के साथ वो। जब मूसा ने चाहे कितनी परमेश्वर की सेवा की, ಮೋಸೆ ಎಷ್ಟು ದೇವರ ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ದ, पर जब उसने परमेश्वर की एक बात को अनसुना करके अपने मन के मुताबिक एक कार्य किया, ಆದ್ರೆ ಆತನು ಒಂದು ಮಾತು ದೇವರ ಕೇಳದೆ ತನ್ನ ಮನಸ್ಸಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದ। परमेश्वर कहते चलो ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಡಿ, अब जोशु आएगा। ಇವಾಗ ಯೋಶುವ ಬರ್ತಾನೆ, सैमसन के बालों में परमेश्वर ने अपना मसा दिया था। ಸಂಸೋನನ ಕೂದಲಲ್ಲಿ ದೇವರು ತನ್ನ ಅಭಿಷೇಕ ಕೊಟ್ಟಿದ್ದ। सैमसन एक बाइबल में एक महान योद्धा हुआ, ಸಂಸನ್ ಬೈಬಲ್ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಯೋಧನಾಗಿದ್ದ, कोई उसके ऊपर प्रबल नहीं हो सकता था। ಆತನ ಮೇಲೆ ಯಾರು ಕೂಡ ಆತನಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಬಲಿಷ್ಠರು ಯಾರು ಇದ್ದಿಲ್ಲ। पर जब वो एक स्त्री के लिए जब उसने अपने भेद को जाहिर किया, ಯಾವಾಗ ಒಬ್ಬ ಸ್ತ್ರೀಯ ಮುಂದೆ ತನ್ನ ಒಂದು ಭೇದವನ್ನು ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದ, बाइबल कहते सैमसन बांधा गया, ಸಂಸನ ಕೊಲ್ಲಲ್ಪಟ್ಟ, उसे कैद किया गया, ಆತನಿಗೆ ಇಳಿದು, उसे घसीटा गया, ಆತನಿಗೆ ಇಳಿದು, उसकी आंखों को निकाला गया, ಆತನ ಕಣ್ಣು ತೆಗೆದು उसने अपने मसा को खो दिया। ಆತನ ತನ್ನ ಅಭಿಷೇಕ ಕಳೆದುಕೊಂಡ। हालेलुया। सेम साउल के विषय में हम जानते हैं, ಸೇಮ್ ಅದೇ ರೀತಿ ಸೌಲನ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೇವೆ। बाइबल कहते जब साउल ने परमेश्वर की अनाज्ञा करेगी, ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತಿದೆ ಇವಾಗ ಸೌಲನು ದೇವರ ಆಜ್ಞಾಕಾರಿ, आज भी बहुत सारे लोग ऐसे हैं, ಇವಾಗೂ ಕೂಡ ಬಹಳ ಜನರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, आप उनको बताओ बोलेंगे अरे हमें क्या मालूम नहीं। ಅವ್ರಿಗೆ ನೀವು ಹೇಳಿದಾಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಮ್ಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಹೇಳು ಅಂತ। जहाँ पे देखो लिखा कहता वो किसी का पक्षपात नहीं करता, ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಆತನ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ, हर एक के कामों के अनुसार वो उसका क्या करता है? वो
न्याय करता है। ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ನಡತೆಗೆ ತಕ್ಕಂತೆ ಅವರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಾನೆ. आज मैं आपको बताना चाहता हूँ, ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. जब आप प्रभु को जानकर ಯಾವಾಗ ನೀವು ಕರ್ತನನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು मसीहत में आकर ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಬಂದು जब आप आज्ञाकारी करते हो, ಯಾವಾಗ ನೀವು ಆಜ್ಞಾಕಾರಿ परमेश्वर के वचन को तुच्छ जानकर तब लोग अपनी मनमानी करते हैं, ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೀಳಾಕೊಂಡು ಜನರು ತನ್ನ ಮನಸ್ಸಿನ ಮೂಲಕ ಮಾಡ್ತಾರೆ. प्रभु में आकर पाप करते हैं, ಕರ್ತನಲ್ಲಿ ಒಂದು ಪಾಪ ಮಾಡ್ತಾರೋ तो उनके जीवन में उसका एक बड़ा इफेक्ट होता है। सच ಅವರ बता, ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಪರಿಣಾಮ ಆಗ್ತದೆ. ಅದರಿಂದ परमेश्वर क्षमा कर देगा आपको, ದೇವರು ಕ್ಷಮಿಸ್ತಾರೆ. क्षमा कर देगा वो आपको। ऐसा नहीं है कि वो आपको क्षमा नहीं करेगा, आप पश्चाताप करोगे, वो दयालु परमेश्वर है, वो आपको क्षमा कर देगा, ಈ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಟ್ಟರೆ ಆತನ ದಯಾಳು ದೇವರು ಆತ ನಿಮ್ಮನ್ನು ಕ್ಷಮಿಸ್ತಾನೆ. पर फिर भी उसका इफेक्ट आपकी लाइफ के ऊपर रहेगा ही रहेगा। ಆದರೂ ಕೂಡ ಅದರ ಪರಿಣಾಮ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಇದ್ದೇ ಇರ್ತದೆ. हालेलुया। आप समझ पा रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? बाइबल कहते हैं, दाऊद राजा ने भी ದಾವೀದ ರಾಜ परमेश्वर के विरुद्ध एक पाप किया। ದೇವರ ವಿರುದ್ಧ ಒಂದು ಪಾಪ ಮಾಡಿದ. जब एक पराई स्त्री को जब वो मोहित हुआ, ಇವಾಗ ಒಂದು ಪರಸ್ತ್ರೀಯ ಮೇಲೆ ಆತನ ಮೋಹಗೊಂಡ. उसने पश्चाताप किया, ಆತನ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ परमेश्वर ने उसे क्षमा किया, ದೇವರ ಆತನಿಗೆ ಕ್ಷಮಿಸಿದ. पर बाइबल कहते हैं उसका बेटा नहीं बचा। ಬೈಬಲ್ ಆತನ ಮಗ ಸತ್ತು ಹೋದ. उसका जब बेटा बीमार हुआ, ಇವಾಗ ಆತನ ಮಗ बाइबल कहते हैं वो 7 दिन 7 रात उपवास करके दाऊद प्रार्थना करता रहा, ಬೈಬಲ್ ಆತನ 7 ದಿನ ರಾತ್ರಿ ಉಪವಾಸದ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ದ. पर उसका बेटा नहीं बचा। ಆದ್ರೆ ಆತನ ಮಗ ಸತ್ತು ಹೋದ. लोग कहते नहीं जी क्या होता है, ಜನ ಹೇಳ್ತಾರೆ ಏನಾಗ್ತದೆ, फ्यूचर बताएगा क्या। ಭವಿಷ್ಯ ಹೇಳ್ತದೆ ಏನಾಗ್ತದೆ. हालेलुया। हाँ, मैंने आपको पहले भी इसके ऊपर बताया कि छोटी सी गलती भी ನಾನು ಮೊದಲೇ ಹೇಳಿದೆ, ಒಂದು ಸಣ್ಣ ತಪ್ಪು ಕೂಡ आपकी लाइफ के ऊपर प्रभाव डालती है। ನಿಮ್ಮ ಜೀವನದ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ ಆಗ್ತದೆ. ध्यान से सुनना, अब जो मैं बोलूंगा ಧ್ಯಾನ ಬಿಟ್ಟು ಕೇಳಿ ನಾನು ಏನ್ ಹೇಳ್ತೀನಿ. कि जो आज आप कर रहे हो, ಇವತ್ತು ನೀವು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ये तय करेगा कि आपका फ्यूचर कैसा होगा। ಇದೇ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಭವಿಷ್ಯವನ್ನು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ತದೆ, ಮುಂದೆ ಏನಾಗ್ತದೆ. हालेलुया। और अगर अगर आज मैं कहूँ ಇವತ್ತು ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ, मेरा प्रार्थना का जीवन नहीं है, ನನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆ मैं परमेश्वर के मुताबिक नहीं चल रहा हूँ, ದೇವರ ರೀತಿ मैं अपने मन के मुताबिक जीवन व्यतीत कर रहा हूँ, ಮನಸ್ಸಿನ ಮೂಲಕ ನಡೀತಾ ಇದ್ದೇನೆ. जो मैं मेरी आंखों में आ रहा हूँ मैं देख रहा हूँ, ನನ್ನ ಕಣ್ಮುಂದೆ ಹೇಗ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, जो मेरे मुंह में आ रहा है मैं बोल रहा हूँ, ನನ್ನ ಬಾಯಲ್ಲಿ ಹೇಗ್ ಬರ್ತಾ परमेश्वर के ಇದೆ, अकॉर्डिंग मेरी लाइफ नहीं है। ದೇವರ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನನ್ನ ಜೀವನ और मैं कहूँ हाँ, आने वाला 2027 मेरे लिए बहुत बड़ी आशीष को लेकर आएगा। हो सकता है? ಅವಾಗ ಚಿಂತೆ ಬರುವ 2000 बोलिए, हो सकता है? ದೊಡ್ಡ ಆಶೀರ್ವಾದ ಇರ್ತದೆ ಅಂತ ಆಗ್ತದ ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ. जो मनुष्य बोता है उसे बोलिए, जो मनुष्य बोता है वही क्या करेगा, वो काटेगा। ಒಂದು ಮನುಷ್ಯ बोलो अपने बाजू वाले को बोलो, जो हम बोते हैं वो हम काटते हैं। ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಯಾವ್ದನ್ನ ಬಿತ್ತೇವೆ ಅದೇ ಕೊಯ್ತೇವೆ ಅಂತ. अगर हमने बोया तो हम काटेंगे, ನಾವು ಬಿತ್ತಿದ್ದೇವೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಕೊಯ್ತೇವೆ, अगर हमने नहीं बोया तो हम नहीं काटेंगे। ನಾವು ಬಿತ್ತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಕೊಯ್ಯೋದಿಲ್ಲ. अच्छा बो तो उसका फल अच्छा होगा। ಒಳ್ಳೆಯದು ಬಿತ್ತರೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗ್ತದೆ. आमीन। हाँ, तुम हे पिता कहकर तुम प्रार्थना करते हो, तो बिना पक्षपात हर एक के काम के अनुसार वो बिना पक्षपात के हर एक के काम के अनुसार न्याय करता है। न्याय करता है। तो अपने परदेशी होने का समय तो अपने परदेशी होने के समय भय से बिताओ। वह से बिताओ। Praise the Lord। Praise the Lord. जो अपनी लाइफ है, ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಏನಿದೆ, जो आपका समय है, ನಿಮ್ಮ ಸಮಯ उसको ಏನಿದೆ, भय के साथ बिताओ, परमेश्वर से डरते हुए बिताओ। ಅದನ್ನು ಭಯಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಜೀವಿಸ್ರಿ. क्योंकि वचन में लिखा ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ यहोवा के डरवैयों को ಯೆಹೋವನಿಗೆ ಭಯಭಕ್ತಿ ಉಳ್ಳವರಿಗೆ किसी भी अच्छी वस्तु की घटी ना होगी। ಯಾವುದೇ ಒಳ್ಳೆ ವಸ್ತುವಿನ ಕೊರತೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. कितने लोग समझ पा रहे हैं आज? ಎಷ್ಟು ಜನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? हालेलुया। Hallelujah. लास्ट वचन पढ़ेंगे, हम प्रार्थना में जाएंगे। पहला पत्रस, ಮೊದಲನೇ ಪೇತ್ರ, दूसरा पत्रस, ಎರಡನೇ ಪೇತ್ರ, उसका 9 अध्याय। ये वचन सब लोग खोलेंगे।
ಪತ್ರಸ್ 2 का 9। 2:9 ಎರಡನೇ ಪೇತ್ರ 2ನೇ ಅಧ್ಯಾಯ 9ನೇ ವಚನ. तो प्रभु के भक्तों को पहला पत्रस 2 अध्याय उसका 9 वचन। पर तुम एक चुना हुआ वंश सुनोगे अब सब लोग लास्ट वचन है, ध्यान से सुनना। पर तुम एक चुना हुआ वंश और राज पदधारी याजकों का समाज राजपद अधिकारी याजकों का समाज और पवित्र लोग और पवित्र लोग। सब बोलोगे हालेलुया। बोलो कौन से लोग हो तुम? ऊंची बोलिए, कौन से लोग हो तुम? पवित्र लोग हो। आमीन। पवित्र लोग मुंह से गाली दे तो हाँ जी, और जो नीच प्रजा हो और नीच प्रजा हो। सुनो मैंने क्या बोला? अगर पवित्र लोग अपने मुंह से गाली दे तो वो पवित्र है। ಪರಿಶುದ್ಧ ಜನರು ಬಾಯಿಂದ ಬೈದ್ರೆ ಅವರು ಪರಿಶುದ್ಧರಾಗುತ್ತಾರೆ. पवित्र लोग ಮೊದಲನೇ ಪೇತ್ರ 1. कुछ भी नशा करे तो वो पवित्र है। ಪವಿತ್ರ ಜನರು ಏನೇ ನಶೆ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ पवित्र ಪರಿಶುದ್ಧರಾಗುತ್ತಾರೆ. लोग दूसरों की निंदा करे वो पवित्र है। ಪರಿಶುದ್ಧ ಜನರು ಬೇರೆಯವ್ರ ನಿಂದೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಪರಿಶುದ್ಧರಾಗುತ್ತಾರೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. बोलो कौन से लोग हो तुम? ನೀವು ಯಾವ ಜನರಿದ್ರಿ? तुम भी क्या बनो? पवित्र बनो। जैसे तुम्हारा बुलाने वाला क्या है? पवित्र है। ನಿಮ್ಮನ್ನು ಕರೆದಾತನು ಪರಿಶುದ್ಧರಾಗಿದ್ದ ಹಾಗೆ ನೀವು ಪರಿಶುದ್ಧರಾಗಿರಿ. सब इस वचन को यहीं पे रखे एक वचन और निकालोगे, इसको हम बाद में पढ़ेंगे। पहला ग्रंथी हो ಮೊದಲನೇ ಕೊರಿಂಥ 3 उसका 17। 3:17. जी यदि कोई परमेश्वर के थोड़ा मंदिर थोड़ा पीछे करके ಸೋಮವಾರ जी। क्या तुम नहीं जानते क्या तुम नहीं जानते कि तुम परमेश्वर का मंदिर हो? प्रेज़ द लॉर्ड। Praise the Lord. क्या लिखा? ಏನ್ ಬರ್ತಿದೆ? क्या तुम नहीं जानते ನಿಮಗೆ तुम ಗೊತ್ತಿಲ್ವಾ? परमेश्वर का क्या हो? बोलो क्या हो वो जी? ಮಂದಿರಗಳು और मंदिर क्या होता है बताइए? ಪವಿತ್ರ ಅಂತಾರೆ. सब कुछ मंदिर में लेके जा सकते हैं? और आज ಮತ್ತೆ ಇವತ್ತು सब कुछ अंदर जाता भी है लोगों के और अंदर से बाहर भी है। ಮತ್ತೆಲ್ಲವೂ ಜನರೊಳಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಮತ್ತು ಹೊರಗೆ ಕೂಡ ಹೋಗ್ತಾರೆ. मेरे प्रियो, ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ, आने वाले दिनों में परमेश्वर आपको बहुत आश्वस्त करना चाहता है। ಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ದೇವರು ನಿಮಗೆ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. उन्नति देना चाहता है परमेश्वर, ಬೆಳವಣಿಗೆ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ದೇವರು. पर आज परमेश्वर चाहता है, ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ದೇವರು ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. आज परमेश्वर के आत्मा की जो इच्छा है ಇವತ್ತು ದೇವರ ಆತ್ಮನೆಯ ಚಿತ್ತ ಇದೆ. कि अगर आज यहाँ पर बैठ के ಒಂದು ವೇಳೆ ಇಲ್ಲಿ ನೀವು ಇವತ್ತು ಕುಳಿತು अगर आज आपको लग रहा है ನಿಮಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ कि नहीं मेरे जीवन में ये बात है, ಇಲ್ಲ ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಈ ಮಾತಿದೆ, ये कमी है ಈ ಕೊರತೆ ಇದೆ, जो मुझे प्रभु से दूर करती है, ಇದು ನನ್ನ ದೇವರಿಂದ ದೂರ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, अपनी लाइफ से आज ही आप उसे पूर्ण रीति से आप निकाल दीजिए। ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಇವತ್ತೇ ಅದನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತೆಗೆದು ಹಾಕಿರಿ. तुम पवित्र बनो, ನೀವು ಪರಿಶುದ್ಧರಾಗಿ सारे चाल चलन में पवित्र बनो, ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ನಡವಳಿಕೆಗಳಲ್ಲಿ क्योंकि ಪರಿಶುದ್ಧ. तुम्हारा बुलाने वाला क्या है? ಏಕೆಂದರೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಕರೆದಾತನು ಪವಿತ್ರ है। ಪರಿಶುದ್ಧನಾಗಿದ್ದಾನೆ. क्या तुम नहीं जानते ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ವಾ? परमेश्वर का कि तुम परमेश्वर का मंदिर हो? ನೀವು ದೇವರ ಆಲಯವಾಗಿದ್ದೀರಿ. और क्या तुम्हें नहीं मालूम कि वो मंदिर तुम ही हो? ಏಕೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ವಾ ಆ ಮಂದಿರ और ನೀವಾಗಿದ್ದೀರಿ? तुम्हें नहीं मालूम कि मंदिर तो पवित्र होता है? ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ವಾ ಮಂದಿರ ಅಂದ್ರೆ ಪರಿಶುದ್ಧವಾಗಿರ್ತದೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. हम इसे नाश नहीं कर सकते, हम इसे अशुद्ध नहीं कर सकते, हम इसे ನಾವು ಇದನ್ನು ನಾಶ ಮಾಡಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಇದನ್ನು क्या लिखा आगे? आगे क्या लिखा? क्या तुम
नहीं जानते क्या तुम नहीं जानते कि तुम परमेश्वर का मंदिर हो कि तुम परमेश्वर का मंदिर हो और परमेश्वर का आत्मा तुम में वास और करता है? परमेश्वर का आत्मा तुम में वास करता है? यदि कोई परमेश्वर के मंदिर को नष्ट करेगा जब भी कोई परमेश्वर के मंदिर को नष्ट करेगा, तो परमेश्वर उसे नष्ट करेगा। परमेश्वर से क्या करेगा? नष्ट करेगा। किस किस को समझ आ रहा है? ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ? बहुत मुख्य है। ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿದೆ. हमें पवित्रता में जीवन व्यतीत करना है। ನಾವು ಪರಿಶುದ್ಧತೆಯಲ್ಲಿ ಜೀವಿಸಬೇಕು. हमारा सारा चाल चलन प्रभु के आगे पवित्र होना चाहिए। ಎಲ್ಲ ನಡವಳಿಕೆಗಳು ದೇವರ ಮುಂದೆ सारा चाल चलन प्रभु के आगे पवित्र हो। ಎಲ್ಲ ನಡವಳಿಕೆಗಳು ದೇವರ ಮುಂದೆ ಪರಿಶುದ್ಧವಾಗಬೇಕು. हालेलुया। हाँ, पढ़ेंगे उसी वचन को लास्ट पहला पत्रस से। तुम एक चुना हुआ वंश, 1 ಪೇತ್ರ 1:9 पर तुम एक चुना हुआ वंश जी, और राज पदधारी याजकों का समाज और पवित्र लोग और पवित्र लोग और परमेश्वर की नीच प्रजा हो, और परमेश्वर की निज प्रजा हो, इसलिए कि जिसने तुम्हें अंधकार में से अपनी अद्भुत ज्योति में बुलाया है, जिसने तुम्हें अंधकार में से अपनी अद्भुत ज्योति में बुलाया है। उसने गुण प्रकट करो। आमीन। ಆಮೆನ್. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. उसके गुण क्या करो? ಪ್ರಕಟ ಕರೋ. बोलो क्या करो? उसके गुण प्रकट करो। ಆತನ ಗುಣಗಳನ್ನು Hallelujah. ಪ್ರಕಟಿಸಿರಿ. उसके गुणों को प्रकट करो ಆತನ ಗುಣಗಳನ್ನು कि हमारा परमेश्वर देखो ऐसा है, ನಮ್ಮ ದೇವರು ಈ ರೀತಿ ಇದ್ದಾರೆ. वो ऐसा पवित्र परमेश्वर है, ಆತನ ಈ ರೀತಿ ಪರಿಶುದ್ಧ वो ದೇವರು. ऐसा सामर्थ्य परमेश्वर है। ಆತನ ಈ ರೀತಿ ಸಾಮರ್ಥ್ಯದ यहाँ पे लिखा ದೇವರು. उसके गुणों को तुम प्रकट करो। ಆತನ ಗುಣವನ್ನು ನೀವು ಪ್ರಕಟ ಮಾಡಿ. हालेलुया। तुम उसके गुणों को प्रकट करो। ಆತನ ಗುಣ ಆತನ ಕಾರ್ಯಗಳು ಪ್ರಕಟ. थोड़ा इसका 12 पढ़ो उसका थोड़ा। हाँ, अन्य जातियों में सुनो यहाँ पे क्या लिखा, इसको इसको समझ आ रहा है? ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ? तो किसमें कहता? अन्य जातियों में। आगे तुम्हारा चाल चलन भला हो। आमीन। ಆಮೆನ್. हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. कौन कौन सुन पा रहे हैं? ಯಾರ್ಯಾರು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? अन्य जातियों में तुम्हारा चाल चलन भला हो। हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. अगर अन्य जाति में भी हमारे मसीही लोग, हमारे क्रिश्चियन लोग खड़ के ऐसी बातों को करेंगे कि लोग हिसाब लगाएं, ये क्रिश्चियन है कि हमारे जैसा है। ಅನ್ಯ ಜಾತಿಯ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಜನರು ಈ ರೀತಿ ಮಾತಾಡಿದಾಗ Hallelujah. ಅವರು ಇದನ್ನು ಈ ರೀತಿ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ಕೊತಾರೆ. एक व्यक्ति चर्च को जाता है, एक व्यक्ति क्रिश्चियन है, और वो ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಇದ್ದಾರೆ, ಚರ್ಚ್ लोगों के बीच में खड़कर वो हाँ ಜನರ ಮಧ್ಯೆ बोतल खोल रहे हैं, ಬಾಟಲ್ ಬಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. लोगों के बीच में खड़कर वो गुटके का वो फाड़ रहे हैं, क्या बोलते हैं उसको, लोगों के बीच में खड़कर वो लड़कियों की बातें कर रहे हैं। ಜನರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಿಂತು ಅದನ್ನು ಗುಟ್ಕಾತಿದ್ದ ಅದನ್ನು ಜನರ ಒಂದು ಹುಡುಗಿಯರ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. वो लोग क्या बोलेंगे? ಜನರು ಹೇಳ್ತಾರೆ क्रिश्चियन। ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್. यहाँ पे क्या लिखा? ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? अन्य जातियों में तुम्हारा चाल चलन क्या हो? हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. मैंने बताया ನಾನು कि ಹೇಳ್ತೀನಿ, आज मुख्य है कि आपकी गवाही लोगों के बीच में क्या है। ನಿಮ್ಮ ಸಾಕ್ಷಿ ಜನರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಏನಿದೆ? हालेलुया। सच कहता हूँ, ನಿಜ ಹೇಳ್ತೇನೆ. जो मैंने अपने जीवन में सीखा ನಾನು ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಲಿತಿದ್ದೇನೆ. कि अगर मुझे लगता है ನನಗೊಂದು ವೇಳೆ ಅನಿಸ್ತದೆ कि मेरा जीवन भी इसके जैसा है, ನನ್ನ ಜೀವನ ಕೂಡ ಇವರ ಆಗಿದೆ, तो मैं रियल क्रिश्चियन नहीं हूँ। ನಾನು ರಿಯಲ್ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಇಲ್ಲ. हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. क्योंकि बाइबल कहती है परमेश्वर ने इजरायलियों और मिस्रियों के बीच में फर्क पैदा किया। ದೇವರು ಇಸ್ರಾಯೇಲರು ಮತ್ತು ಐಗುಪ್ತರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಅಂತರ ಮಾಡಿದರು. परमेश्वर इजरायलियों के साथ था, ದೇವರು ಇಸ್ರಾಯೇಲರು पर वही परमेश्वर मिस्रियों के साथ नहीं था। ಅದೇ ದೇವರು ಐಗುಪ್ತರೊಟ್ಟಿಗೆ ಇದ್ದಿಲ್ಲ. इजरायलियों को समुद्र को दो भाग करके परमेश्वर ने निकाला, पर मिस्री वहीं पर डूब के मरे। ಇಸ್ರಾಯೇಲರಿಗೆ ದೇವರು ಸಮುದ್ರ ಎರಡು ಭಾಗ ಮಾಡಿ ಅದರಿಂದ ಅವರನ್ನು ತೆಗೆದನು, ಆದರೆ ಅದೇ ಐಗುಪ್ತರನ್ನು ಅಲ್ಲೇ ಮುಳುಗಿಸಿದ. बाइबल कहती जब परमेश्वर ने मूसा को वहां पे भेजा, ಬೈಬಲ್ ಯಾವಾಗ ದೇವರು ಮೋಸೆಗೆ ಕಳಿಸಿದ್ರು, तो जो जो चमत्कार मूसा करता था, ಯಾವ ಅದ್ಭುತಗಳು ಮೋಸೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, वो मिस्र के जो वहां के जो लोग थे, ಆ ಒಂದು ಮಿಶ್ರದ ಪಂಡಿತರಿದ್ರು. वो भी आकर बोलते कौन सी बड़ी बात है, देख हम भी कर रहे हैं। ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದು ಏನ್ ದೊಡ್ಡ ವಿಷಯ, ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ. पर परमेश्वर ने मूसा को ऐसे अलग रीति से वहां पर पेश किया ಅಲ್ಲಿ ದೇವರು ಮೋಸೆಗೆ ಒಂದು ಬೇರೆ कि ರೀತಿಯಲ್ಲಿ नहीं, तुम्हारे और हमारे लोगों के बीच में फर्क है। ಇಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಜನರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಅಂತರ ಇದೆ. हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ.
अपने बाजू वाले को बोलो, सच में तुझे समझ आ रहा है क्या? ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ये साल है ಇದು ವರ್ಷ ಇದೆ, अपने परमेश्वर के गुणों को प्रकट करने का साल है। ನಮ್ಮ ದೇವರ ಗುಣಗಳನ್ನು ಪ್ರಕಟಿಸುವ ವರ್ಷ. हालेलुया। Hallelujah. कोई आकर ना कहे कि जैसे जैसे मेरे घर में लड़ाइयां हो रही हैं, तेरे घर में भी ऐसा हो रहा है। ಯಾರು ಕೂಡ ಈ ರೀತಿ ಬಂದು ಹೇಳ್ಬಾರ್ದು, ಯಾವತ್ತು ನನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಜಗಳ ಇದೆ, कोई आकर बोल ना सके कि जैसा तू है वैसा मैं भी हूँ। ಯಾವತ್ತು ನೀನಿದ್ದಿ ಅದೇ ರೀತಿ ನಾನಿದ್ದೇನೆ ಅಂತ. उसको बोला नहीं, ಅವ್ರು ಹೇಳ್ಬೇಕಿಲ್ಲ, मेरा परमेश्वर जीवित है। ನನ್ನ ದೇವರು ಜೀವಿತನಾಗಿದ್ದಾನೆ. हालेलुया। Hallelujah. मेरा परमेश्वर पवित्र है ನನ್ನ ದೇವರ ಪರಿಶುದ್ಧನ, और उसके गुणों को हम प्रकट कर रहे हैं। ಆತನ ಗುಣಗಳನ್ನು ನಾವು ಪ್ರಕಟಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. हाँ जी, पढ़ोगे आगे। तुम अन्य जाति में तुम्हारा चाल चलन भला हो, ताकि जिन जिन बातों में ताकि जिन जिन बातों में वे तुम्हें कुकर्मी जानकर वे तुम्हें कुकर्मी जानकर बदनाम करते बोलो हैं, क्या करते हैं? ನಾಮ ಕರ್ತೇವೆ. हालेलुया। Hallelujah. कुकर्मी जानकर क्या करते हैं? हालेलुया। Hallelujah. शुरुआत में इन चीजों को मैंने देखा। ಆರಂಭದಲ್ಲಿ ನಾನು ಈ ವಿಷಯವನ್ನು ನೋಡಿದ್ದೇನೆ. हाँ? जब रूम पूछने जाओ, कहते रूम खाली है, कहते जी हाँ है। ठीक है, कहते तुम कौन कौन हो? कहते हम क्रिश्चियन है। कहते फिर खाली नहीं है। क्यों? समझ रहे हो आप? ಅರ್ಥ ಮಾಡಿ. क्यों? हमारे लिए क्यों नहीं? ನಮಗಾಗಿ ಆಗಿಲ್ಲ. वो विजय क्या है? ಅದೇನಿದೆ? सो लाइव चल रहा है। तो कर्मी जानकर तुम्हें बदनाम करते हैं। आगे पढ़ोगे, वे तुम्हारे वे तुम्हें तुम्हारे भले कामों को देखकर तुम्हारे भले कामों को देखकर उन्हीं के कारण कृपा दृष्टि के दिन जी परमेश्वर की महिमा करें। आमीन। Amen. हालेलुया। तुम्हारे भले कामों को देखकर ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು तुम्हारे परमेश्वर के क्या करे वो? ನಮ್ಮ ದೇವರಿಗೆ बोलो, तुम्हारे परमेश्वर क्या करे वो? ನಮ್ಮ ದೇವರಿಗೆ ಮಾಡಬೇಕು. तुम्हारे भले कामों को देखकर वही लोग तेरे परमेश्वर की महिमा करें। आमीन। ಅದೇ ಜನರು ನಿಮ್ಮ ದೇವರ ಮಹಿಮೆ ಮಾಡ್ತಾರೆ. कि इनका परमेश्वर सच्चा है। ದೇವರು ಸತ್ಯ ದೇವರು. हालेलुया। Hallelujah. ये पवित्र परमेश्वर है। ತನ್ನ ಪರಿಶುದ್ಧ ದೇವರಾಗಿದ್ದಾನೆ. आमीन। Amen. जो पाप को उजागर नहीं, जो पाप को मिटाता है, ತನ್ನ ಪಾಪವನ್ನು ಎತ್ತಿ ತೋರಿಸುವನೆಲ್ಲ ಅದನ್ನು जो अपने ಅಳಿಸಿ लोगों के साथ रहता है, ಆತನು ತನ್ನ ಜನರ जो अपने लोगों के अंदर रहता है। ತನ್ನ ಜನರೊಳಗೆ ಇರ್ತಾನೆ. आमीन। Amen. तुम्हारे भले कामों को देखकर लोग तेरे परमेश्वर की महिमा करें। आमीन। ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನೋಡಿ ಜನರು ನಿನ್ನ ದೇವರ ಮಹಿಮೆ ಮಾಡಬೇಕು. आमीन। आओ अपने पाँव पे खड़े हो जाओ। ನಿಮ್ಮ ಕಾಲುಗಳ ಮೇಲೆ विश्वास करते हो कि आज आपने जरूर सीखा है। ನಾನು ವಿಶ್ವಾಸ ಮಾಡ್ತೀನಿ ಇವತ್ತು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕಲ್ತಿದ್ರೆ ಅಂತ. आज से आपकी गवाही लोगों के सामने हो। ಇವತ್ತಿನಿಂದ ನಿಮ್ಮ ಸಾಕ್ಷಿ ಜನರ परमेश्वर